नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. अलमट्टी धरणाच्या नियमनासंदर्भात महाराष्ट्राची भूमिका ठामपणे मांडण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी.आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. या बैठकीस आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, माजी कामगार मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली जिल्हा व अन्य आमदार व खासदार यांची उपस्थिती. नवी दिल्ली येथे नवीन महाराष्ट्र सदन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मिरजेचे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, माजी कामगार मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली जिल्हा व अन्य आमदारांनी अभिवादन केले. महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व विभागाचे सेक्रेटरी दीपक कपूर यांच्या उपस्थितीत अलमट्टी धरणाच्या नियमनासंदर्भात चर्चा झाली व या अनुषंगाने नवी दिल्ली येथील केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी.आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय जलशक्ती यांच्या दालनात आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, माजी कामगार मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली जिल्हा व अन्य आमदार व खासदार यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी केंद्रीय जलशक्ती विभागाच्या सचिव मुखर्जी मॅडम यांनी सांगितले की अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यावर माननीय सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती असल्याने अलमट्टी धरणाची उंची वाढवता येणार नाही. तसेच NDS एजन्सी यांच्यामार्फत सर्व्हे केला जाईल. त्यानुसार अलमट्टी धरणाचे काम केले असेल तर महाराष्ट्र शासनाकडून सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करण्यात येईल. या बैठकीत अलमट्टी धरणाच्या संदर्भात नामदार सी.आर. पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली व याबाबत योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन नामदार सी.आर. पाटील यांनी दिले असल्याची माहिती मिरजेचे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी दिली. नवी दिल्ली येथे श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी प्रणीत शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित आयोजित नवीन महाराष्ट्र सदनमध्ये दिनांक 4 ऑगस्ट रोजी जागतिक कृषी महोत्सव मेळाव्याच्या 15 वर्षातील कार्याची यशस्वी वाटचाल दर्शविणारा सिंहावलोकन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे आध्यात्मिक नेते व आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, माजी कामगार मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली जिल्हा व अन्य आमदार व खासदार यांची उपस्थिती होती.